मी सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार आणि आज मी काळा ड्रेस घातलाय. तर भरपूर अशा कमेंट येतात की सुवासीन बायकांनी लग्न झाल्यानंतर काळा कलर घालू नये, पण मला आवडतं म्हणून घालते. आज सुद्धा कमेंट येतील मला, पण काय असतं त्याच्यात एवढं काळा कलर. स्कूलला जातो आज, संडे बाळा, संडे. आज संडेला कुठं स्कूल असतं? जातो. कुठल्या स्कूलला जातो? डबा देऊ. संडे अगो पिल्लू आज. माझ्या पिल्लूला बॅग घेऊन स्कूललाच जाऊ वाटते. दाखव बॅग, फिर बर जरा. वाव, सुपर सुपर. शिवा चिवा. सगळ्यांना विचार माझी बॅग छान आहे का? कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा माझ्या बाळाची बॅग कशी आहे. पिलू माझं हाय कर, सगळ्यांना गुड मॉर्निंग करा. आता आहे मी मसुऱ्याच्या डाळीचं वरण. अगोदर डाळ शिजवून घेतली, जिरे मोहरी तळले, खोबरं आणि लसूण. आता बनवत आहे मूग आणि मटकीची सुकी भाजी. तर ग्रेव्हीमध्ये मी खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक केलेली. वरून आता तर तिखट, मीठ, हळद टाकलेला आहे आणि मोड आलेली मूग आणि मटकी त्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे की मूग आणि मटकीला सगळा मसाला लागला पाहिजे बरं का. आणि थोडंसं झालं खेळून. चला आंघोळ्या करा, आंघोळ्या करा. 10 वाजलेत. 10 बज गए. खेळले ना तू, खेळले ना भरपूर. चला आता फ्रेश व्हा, आंघोळ करा. दादाला ट्युशनला सोडायचं आहे. काय झालं दादू? अवतार तर बघा कसे करून आलेत. चल समू, झालं का? चल की ट्युशनचा टाइम होतोय. चपाती राहिले आणि गॅस नाही केली गडबड. गॅस संपलाय, बघू आता भाजतंय का. तर गॅस संपल्यावर काय करायचं माहिती आहे का? जर आपला थोडा स्वयंपाक राहिला, भात शिजायचा राहिला आहे किंवा एक चपाती एक भाकर राहिली आहे, तर सिलेंडर आडवा टाकायचा. मी आडवा टाकलाय. मला वाटते की एवढ्या 2 चपाती माझ्या भाजतील. एक तव्यावरली, एक खाल्ली. आल्यानंतर सगळं स्वयंपाक झाला आणि गॅसनं दिला धोका आहे सध्या तरी ठीक. सिलेंडर आडवा टाकलाय मी. करायच्या होत्या पण ठीक आहे, हा एवढं तर भाजते कणिक फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा. मी शेवटची एकच मोठी चपाती केली, गॅस नाही म्हणून. हा बघा, मी असा सिलेंडर आडवा टाकलाय. इकडं आपले भाजायचं चालू आहे. आरत्या का? तर मी बाहेर जाताना काय करते दाखवते. सगळं केलं पण मी बाहेर जाताना असं आरत्या इथं ठेवून जाते, घर बंद असते. हां, सेफ्टी. माझे पिल्ले कसे चाललेत. हाय पिल्ल्यानो, हाय. ट्युशनला चाललेत. चलो चलो. एक तास ट्युशनला बसला आज. छान वाटलं? कम्मल का? काय शिकवलं मॅमनं? काय शिकवलं मॅमनं? 100 शिकवलं. अजून कम्मल का? अरे अरे टी शर्टला कम्मल का? छान वाटलं ना? ट्युशन मॅलमकडे जायचं. मॅलमकडे रोज होतं. मॅलमकडे जायचं आहे, स्कूलला जायचं आहे, ट्युशनला जायचं आहे. आज पहिल्यांदा बसला ट्युशनमध्ये 1 तास. मी बाहेरच थांबली होती रडेल म्हणून. हा, ऍपल काढा. A फॉर ऍपल. येत नाही.
कसं लांब पळून जातं, येत नाही म्हणे. वन टू येतं का बाळा? वन टू म्हणा. वन. कसा करतो, खेळतोय बघा ना. त्याला खूप करमत इथं. पाहिलेत घरी म्हणून कसे पळतायत बघा. लाडूचं कसं पळायला लागलंय. मी ट्युशनहून यायच्या अगोदर राहुलने सिलेंडर जोडून ठेवला. गावाकडून घेऊन आले, जोडून ठेवला. रिकामा माहित आहे. मला मिक्सरचं हे दे. दे कोणतं तर. प्लेट आहे का? हे नको, छोटंवालं दे. अहो आणि रोहित दादाला पंढरपूरला जायचं होतं काही कामानिमित्त. जेवण करा म्हटलं तर ते म्हटले की आम्ही गावाकडून जेवण करून आलोय, जेवायला नको. लिंबू सरबत किंवा मग काहीतरी हलकं फुलकं त्यांना द्यायचं होतं. लिंबू सरबत म्हणत होते. अहो मी म्हणलं थांबा, तुम्हाला कसंही 2-3 तास तर जातील. तर मला लगेच मी हातासारखं ना, दूध आहे आपलं घरचं, चिक्कू आहेत आपल्या घरचे, पटकन चिक्कूचं ज्यूस बनवून देते. मी इथं चिक्कूचं ज्यूस बनवून घेतलं आणि माझ्या लक्षातच नाही त्याला चांगलं गाळून घ्यायचं. तसंच बतायला गेले तर 1-2 चिक्कूचे मध्ये मला मोठे मोठे हे दिसले. त्यामुळं मग मी इथं परत गाळून घेतलं पूर्ण. तर छान असं आपल्या घरच्या बिन पाण्याच्या दुधामध्ये मस्त असं मी चिक्कू टाकून, साखर टाकलेली नाही कारण चिक्कू इतके गोड आहेत की साखरेची गरजच नाही आहे आमच्या चिक्कूला. तर दोघांसाठी 2 ग्लास मी इथं ताजं चिक्कू बनवला, थंडगार असा. दोघालाही देते. आता ते निघतील पंढरपूरसाठी. मला दादाला द्या. सांडलं कसं मग? खुश. आता छान अभ्यास करायचा काय. तर या ठिकाणी मी समर्थासाठी ना स्टडी टेबल मागवलेला होता छोटावाला, कारण की त्याला अभ्यास बसून करता येत नव्हता. अभ्यास कर मला का लगेच तो पालता पडायचा आणि पालथा पडून काही लिहिता पण येत नव्हतं आणि वाचता पण येत नव्हतं. खूप प्रयत्न केले, हे मला निघतच नव्हतं. अशी पॅकिंग होती ना त्याची. मी आहोंडला तेच म्हणत होते मला निघत नाही. खूप प्रयत्न केलं, निघतच नव्हतं. इतकी जॅम पॅकिंग होती आणि खूप छान आहे. ऑलरेडी समर्थाकडे स्टडी टेबल आहे ती की त्याच्या आजी बाबांनी बर्थडेला गिफ्ट केलं, काढलं त्याला बसून करण्यासाठी पॅकिंग लागला म्हणून मी हे मागवलेलं आहे. बसून बघ बरं, खूप छान असा आलेला आहे. बरोबर मांडी घालून हा येते. रोहिताने आहो त्याला चिक्कूचा ज्यूस करून दिला. ते कामानिमित्त गेले पंढरपूरला. दूध यायला उशीर झाला म्हणून मुंबईला गावाकडे तापवून दिले. आता मी त्याला डबल तापवते. कच्चं ठेवलं असतं तर तसंच काढलेलं तर नसलं असतं. काय झालंय? दोडका तुकडा केला ही आण बाळा. काय ती खाली कढई काय त्याला चिकू काय तुम्ही खाताय म्हणून आपण इकतच नाही लग्न आणि तेच की खायला देतो आपण, असंच पण विकत नाही आम्ही. पिकायला घालायचे ही का तांदळाच्या डब्यात पिकायला घालायचं. आपलं तांदूळ ठेवतो ना त्या डब्यात. 2 वांगी नुसती 2, 1 दोडका
4 मिरच्या, 4 घेवड्या शेंगा. गुरुवारी बाजार आणलेला त्यातला नंदिनी. आता मी जेवायला वाढत आहे रोहितला आणि अहोला. तर भात वरण बनवलेलं आहे मी, मसुरीच्या डाळीचं, चपात्या आणि मूग आणि मटकीची मिक्स सुकी भाजी बनवलेली आहे. गोड काहीतरी मला बनवायचं होतं किंवा पापड. तर अहो म्हटले की ज्यूस पिलं, गोड नको आता, जे काय साधं आहे तेच वाढ पटकन, नवीन काय करू नको. कारण रोहितला जायचं होतं गावाला, म्हणजे आमच्या गावाला नाही दुसऱ्या गावाला जात होता तो. तर त्याला पटकन स्टँडला सोडायला अहोला जायचं होतं, त्याला जेव घालायचं होतं, मग त्याला सोडायचं होतं. कारण त्याला पोचायला कधी पोचल तो, कधी तोपर्यंत भूक लागून जाईल, म्हणून त्याला पटकन नेऊन स्टँडला सोडायचं होतं. सोबत कांदासुद्धा दिला. मस्त पोरंसुद्धा पप्पा आणि दादासोबत पोट भरून जेवण केले. आणि असं गेलं बघा रविवारची मग आमची सकाळपासून दुपारपर्यंतचं टायमिंग. तर खूप छान वाटतं सगळेजण असलं की. पण शाळेसाठी राहते ना, त्यामुळे